नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का? आवाज दाखवत नाही काही. हॅलो, ते ऍप मध्ये जाऊन फ्री डेमो बॅच जे आहे ना त्याच्यावर क्लिक करा. बॅचेस मध्ये जाऊन त्याच्यात जॉईन 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 नाऊ करा. खाली बॅचेस म्हणून येतात ना, बॅचेस, होम बॅचेस. बॅचेस वर जा. तिथं त्याला फ्री डेमो बॅच त्याच्यावर क्लिक करा. हा, काय म्हणलं? एक मिनिट. हा, आवाज येतो का सर्वांना? परमेश्वर केंद्रे हो. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बालाजी डाकोरे सर, गुड इव्हनिंग. घनश्याम केंद्रे हो. रविराज राठोड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. बघा आता, ही जी बॅच आहे ऑनलाईन बॅच आहे. आजचा आपला बॅचचा पहिला दिवस आहे. तर ही बॅच दररोज संध्याकाळी 8 वाजता होईल. सगळ्यांना क्लिअर दिसतंय का? आवाज क्लिअर येतोय का? एकदा रिप्लाय द्या बरं. आवाज क्लिअर येतो? येतो ना आवाज क्लिअर? क्वालिटी कसं वाढवायची? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही जी बॅच आहे आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपर्यंत ह्या बॅचची जी फीस होती, आपण 999 मध्ये गणित व बुद्धिमत्ता हे विषय चालू केले आहेत. गणित व बुद्धिमत्ता ह्या दोन विषयाची फीस आतापर्यंत 999 रुपये होती. तर आजपासून आजच्या नंतर ही जी फीस आहे, तर गणित व बुद्धिमत्ता याचा जर आपण विचार करू, गणित व बुद्धिमत्तेचा फीस जर विचार केला, त्यामध्ये गणिताची जी फीस आहे ती गणिताची फीस 1299 होईल आणि फक्त बुद्धिमत्तेची जी फीस आहे ती 999 असेल. आवाज आलाय पण क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हे दिसतंय का तुम्हाला क्लिअर? संख्या व संख्याचे प्रकार क्लिअर दिसतोय का? याच्यावर मी लिहितो, तुम्हाला लिहिलेलं दिसतंय का क्लिअर? एकदा सांगा. पण हा जो टॉपिक आहे, आपण आज संख्या ज्ञानला सुरुवात करणार आहोत. संख्या ज्ञानला. तर हे लिहिलेलं दिसतंय का क्लिअर? संख्या ज्ञान. पण आपली आजची जी सुरुवात आहे विद्यार्थी मित्रांनो, आजची सुरुवात आपण संख्या ज्ञान पासून सुरुवात करू. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा गणिता संख्या ज्ञान हा जो टॉपिक आहे, संख्या व संख्याचे प्रकार, संख्या ज्ञान,
हा गणिताचा एकदम बेस आहे. आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करू, तर संख्या व संख्याचे प्रकार, संख्या व संख्याचे प्रकार. आता यामध्ये बघा, आपण पहिला जो संख्याचा प्रकार आहे, पहिला प्रकार काय बघा, नैसर्गिक संख्या. संख्याचा पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार काय आहे, नैसर्गिक संख्या. आपण इथपासून सुरुवात करू, नैसर्गिक संख्येपासून आपण सुरुवात करू. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं? निसर्गातील किंवा समूहातील व्यक्ती किंवा वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. बघा, निसर्गातील किंवा समूहातील वस्तू किंवा व्यक्ती मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. आले उदाहरणामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 टिंब ह्या ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत. तर याच्यामध्ये काही नियम आहेत बघा. लहानात लहान नैसर्गिक संख्या काय? 1 आहे. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या एक एक ने वाढत जातात. बघा, लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही आणि क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या एक एक ने वाढत जातात. आवाज येतोय क्लिअर सर्वांना? लिहिलेलं दिसतंय का? रिप्लाय देत चला. आवाज येतोय सर्वांना? निसर्गातील किंवा समूहातील वस्तू किंवा व्यक्ती मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतात. लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही आणि क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या एक एक ने वाढत जातात. क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या एक एक ने वाढत जातात. आता बघा, याच्यावर काही नियम आहेत आणि त्या नियमावर आधारित परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. नियमावर आधारित नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता हा पहिला नियम काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. कोणतीही संख्या असू द्या, कोणत्याही दोन क्रमवार, किती संख्या असल्या पाहिजे? दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे आणि त्यांच्या वर्गातील जो फरक आहे, वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. आता उदाहरणामध्ये बघा, एक संख्या आहे 11. 11चा वर्ग काय आहे? 121. एक संख्या काय आहे? 11. 11चा वर्ग काय आहे? 121. दुसरी संख्या आहे 10. 10चा वर्ग काय आहे? 100. 121 आणि 100 दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 21 चा. 11 आणि 10 दोघांची बेरीज किती येते? 21. नियम असा आहे बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. आता बघा, एक संख्या आपण 9 घेऊ. 9चा वर्ग काय आहे? 81. दुसरी संख्या घेऊ आपण 8. 8चा वर्ग किती आहे? 64. 81 आणि 64 या दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 17चा. 8 आणि 9 या दोघांची बेरीज किती आहे? 17. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. लिहिलेलं दिसतंय का क्लिअर? एकदा रिप्लाय द्या बरं. एक मिनिट. लिहिलेलं दिसतंय क्लिअर? काही अडचण? येस सर. ओके. दिसतंय. आवाज एकदम क्लिअर येतोय, लिहिलेलं क्लिअर दिसतंय. आपण कंटिन्यू चालू करू. ओके. बघा, आपण पहिला नियम बघितला विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. आता समजा एक संख्या घेऊ आपण 5, तर या 5चा वर्ग किती हो? 25. दुसरी संख्या घ्या 4. 4चा वर्ग काय आहे? 16. 25 आणि 16 मधला फरक कितीचा आहे? 9. 5 आणि 4 ह्या दोघांची बेरीज किती आहे? 9. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. ओके. सगळं क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला नियम आहे. आता ह्या नियमावर आधारित बेटा परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात
त्या नियमावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात लक्षात घ्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे, तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता लक्षात घ्या. बघा आता हे आपण या उदाहरणाचा हे पहिला प्रकार आहे. पहिल्या नियमावर आपण पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. आधी आपण विद्यार्थी मित्रांनो नियम बघू आणि या नियमावर प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेमध्ये त्याचा विचार करू. आणि हे पूर्ण थेरी झाले, नियम झाल्यानंतर पूर्ण नियम झाल्यानंतर आपण मग डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करू. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक आता किती दिलं? 35 दिलं, तर त्या संख्या कोणत्या? आता ह्या उदाहरणासाठी बेटा मी तुम्हाला 3 पद्धती सांगतो. पहिल्या उदाहरणासाठी मी तुम्हाला 3 पद्धती सांगतो. तुम्हाला जी पद्धत आवडली, जी पद्धत सोपी वाटली त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा. क्रमवार नैसर्गिक संख्या एक एक ने वाढत जातात बघा. क्रमवार नैसर्गिक संख्या एक एक ने वाढत जातात. क्रमवार नैसर्गिक संख्या एक एक ने वाढत जातात. तर लक्षात घ्या आता की पहिली संख्या जर आपण x घेतलं, पहिली संख्या जर आपण x घेतलं, तर दुसरी संख्या काय घ्यावं लागेल? x अधिक 1 घ्यावं लागेल बघा. क्रमवार नैसर्गिक संख्या एक एक न वाढत जातात. क्रमवार नैसर्गिक संख्या एक एक न वाढत जातात. पहिली संख्या जर आपण x घेतलं, तर दुसरी संख्या x अधिक 1 घ्यावं लागेल. मग आता बघा, x अधिक 1 मोठ्या संख्येचा वर्ग मायनस लहान संख्येचा वर्ग आणि वर्गामधला फरक किती दिलं उदाहरणामध्ये? 35 चा दिलं बघा. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या x अधिक 1 कंसाचा वर्ग असेल, a अधिक b कंसाचा वर्ग असेल, तर त्याचा विस्तार आहे बघा a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. a अधिक b कंसाचा वर्ग त्याचा विस्तार आहे बेटा a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. a म्हणजे कोण? x पहिल्या पदाचा वर्ग अधिक b म्हणजे कोण? दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद मायनस x चा वर्ग आणि बरोबर किती आहे? 35. आता बघा, x चा वर्ग अधिक 1 चा वर्ग 1 अधिक 2 1 2 गुणिले x काय होईल? 2x होईल मायनस x चा वर्ग होईल आणि बरोबर किती आहे? 35. वा प्लस x चा वर्ग मायनस x चा वर्ग कॅन्सल होईल बेटा. आता इथं काय शिल्लक राहते बघा, 2x बरोबर 35. इकडचं प्लस 1 बाजू बदललं मायनस होईल, बरोबर ना? प्लस 1 बाजू बदललं मायनस होईल. मग x बरोबर 35 मधून 1 काढलं किती हो? 34. हे 2 भागाकारात जाईल आणि 34 ला 2 न भागलं बेटा कितीचा भाग जाते? 17चा. x बरोबर किती आलं? 17. x म्हणजे बेटा पहिली संख्या 17 आहे आणि दुसरी जर संख्या म्हणलं तर 17 आणि 1 दोघांची बेरीज किती आहे? 18. तर या प्रश्नाचं उत्तर बेटा 17 व 18 येईल. 17 व 18, 17 व 18. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की असं आपण स्टेप बाय स्टेप जर सोडवत गेलं तर सोडवण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतोय. म्हणून ही जी पद्धत आहे ना, एकची जी पद्धत आहे, तुम्हाला तुमच्याकडं माहितीसाठी ठेवा. ही जी पद्धत आहे ना, माहितीसाठी ठेवा. ही पद्धत वापरायचं जर म्हणलं तर उदाहरण सोडवण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागेल. जी दुसरी पद्धत काय होती लक्षात घ्या. पण दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. वर्गामधला फरक दिलं बघा. वर्गामधला जो फरक आहे, वर्गातला फरक कितीचा आहे? 35 आहे. यावरून त्या दोन संख्यापैकी एक लहान संख्या असणार आणि त्या दोन संख्यापैकी एक मोठी संख्या असणार. जेवढा वर्गातील फरक आहे त्याच्यातून 1 वजा करून 2 न भागलं तर लहान संख्या मिळते आणि प्लस 1 करून 2 न भागलं तर मोठी संख्या मिळते. 35 मधून 1 वजा केलं, 34 ला 2 न भागलं तर 17चा भाग जाईल. 35 आणि 1 36, त्याला जर 2 न भागलं तर 18चा भाग जाईल. तर त्या संख्या किती आहेत बेटा? 17 व 18. त्या संख्या किती आहेत? 17 व 18. ही झाली बेटा दुसरी पद्धत. तर या उदाहरणाला आपण तिसऱ्या पद्धतीने जर सोडायचं झालं तर तिसरी पद्धत काय आहे बघा. जेवढा वर्गामधला फरक आहे, वर्गामधला फरक कितीचा आहे? 35चा. जेवढा वर्गातील फरक आहे त्याचं निम्म करा, 17.5 होईल. याच्या मागची नैसर्गिक म्हणलं तर 17 होईल आणि पुढची नैसर्गिक म्हणलं तर काय बेटा? 18 होईल. म्हणजे कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक काढायचं झालं तर जेवढा वर्गातील फरक आहे त्याच्यातून 1 वजा करून 2 न भागलं तर लहान संख्या मिळते, प्लस 1 करून 2 न भागलं तर मोठी संख्या मिळते. या उदाहरणाला आपण ह्या 3 पद्धतीने सोडवू शकतो. पण सगळ्यात सोपी जी पद्धत आहे ही आहे, जे 35 आहे 35 निम्म करा, 17.5 येईल.
17.5च्या मागची नैसर्गिक 17 आणि पुढची जी नैसर्गिक आहे ती 18, तर त्या संख्या 17 व 18. एकदा रिप्लाय द्या बरं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदा आवाज क्लिअर येतोय का, लिहिलेलं दिसतंय का, एकदा रिप्लाय द्या बरं. दिसतंय का सर्वांना लिहिलेलं? क्लिअर दिसत नाही, व्हिडिओ क्वालिटी वाढवा. येस सर, म्हणजे काही जणाला दिसत नाही, काही जणाला दिसतंय. बरं, तर तुमच्याकडून काही क्वालिटी वाढवता येते का बघा. थांबू का यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, एक 2 मिनिटं थांबा. मी काही क्लिअर दिसण्यासाठी काही करता येते का, करू आपण, प्रयत्न करू. मी एक 2 मिनिटं थांबा. कमी केला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं मी क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न केलो. दिसतंय का, एकदा तुम्ही रिप्लाय द्या. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बघा. या प्रश्नाला सगळ्यात सोपा आपण पर्यायमधून जाऊ शकतो बघा. पर्यायमधून जात असताना पहिला पर्याय समजा असं 15 व 16 आहे, दुसरा पर्याय 16 व 17 आहे, तिसरा पर्याय 17 व 18 आहे आणि चौथा जो पर्याय आहे 18 व 19 आहे. असे 4 पर्याय आहेत समजा. तर पर्यायमधून जात असताना बघा, नियम तुम्हाला काय दिलं होतं की कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. असा पर्याय शोधा की त्या दोघांची बेरीज 35 आली पाहिजे. 15 आणि 16चा जर बेरीज केलं तर 31 येणार नाही. 16 आणि 17ची बेरीज 33 येणार नाही. 17 आणि 18 या दोघांची बेरीज किती येते, 33. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. असा पर्याय शोधा, असा पर्याय शोधा की त्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे, 35. 17 आणि 18 या दोघांचा जर विचार केला तर 17 आणि 18 दोघांची बेरीज किती येते, 35. आता हा प्रश्न बघा, याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बरं. तुम्ही उत्तर द्या. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 49 आहे, तर त्या संख्या कोणत्या. 24 व 25. 24 25 बरोबर बरोबर. 24 25 सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा. 24 25 24 25 बरोबर आहे. बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेएवढा असतो. वर्गातील फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 49. जर त्यापैकी लहान संख्या जर काढायचं झालं, लहान संख्या, एक संख्या बेटा लहान राहते आणि दुसरी संख्या मोठी राहते. लहान संख्या जर काढायचं झालं तर जेवढा वर्गातील फरक आहे त्याच्यातून 1 वजा करून 2 भाग द्या आणि मोठी संख्या जर काढायचं झालं तर +1 करून 2 भाग द्या. 49 मधून 1 वजा केलं 48 ला जर 2 भागलं तर 24 हा भाग जाईल. 49 आणि 50 त्याला 2 जर भागलं तर 25 हा भाग जाईल. तर त्या संख्या बेटा 24 व 25 आहेत. 24 व 25 आहेत. किंवा काय करायचं बघा, जेवढा वर्गामधला फरक आहे त्याचं निम्म करा. 49 चं निम्म काय आहे हो, 49 चं निम्म 24.5 आहे ना, 24.5.
त्याच्या मागची नैसर्गिक 24 आणि त्याच्या पुढची नैसर्गिक 25, तर त्या संख्या आहेत बेटा 24 व 25. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. याचं उत्तर काय येईल सांगा बरं. याचं उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग बरोबर किती? 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग बरोबर किती? हे पहिल्या नियमावर आधारित उदाहरण आहेत बेटा. पहिल्या नियमावर कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. बळीराम वाघमारे 1997. बरोबर 1997. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नियमाच्या वेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं. 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100, या दोन्ही मधला फरक 21 चा. 11 आणि 10 दोघांची बेरीज सुद्धा किती आहे? 21. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक काढायचं झालं, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक त्या दोन संख्यांच्या बेरीज एवढा असतो. मग फरकच काढायचं झालं बेटा, फरकच काढायचं झालं तर 999 आणि 998 या दोघांची बेरीज केलं तर किती येते बेटा? 1997. 1997. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ला आपण दुसऱ्या पद्धतीने जर सोडवण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या, ला दुसऱ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. 999 ला आपण एक गृहीत धरू. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग, याचा विस्तार काय सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग असेल तर त्याचा विस्तार काय येतो की एका कंसात ए अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात ए मायनस बी. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग याचा जो वर्ग विस्तार आहे, एका कंसात ए अधिक बी आहे, एका कंसात ए मायनस बी आहे. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 999 चा वर्ग मायनस 998 चा वर्ग असेल तर एका कंसात त्या दोघांची बेरीज करा बेटा आणि दुसऱ्या कंसामध्ये त्या दोघांची वजाबाकी करा. 999 मायनस 998, एका कंसात दोघांची बेरीज करा आणि एका कंसात दोघांची वजाबाकी करा. एका कंसात दोघांची बेरीज करा आणि एका कंसात दोघांची वजाबाकी करा. आता बघा 999 मायनस 998 या दोघांची आपण बेरीज करू, 1997 येईल. या दोन्ही मधला फरक काढलं तर 1 येईल आणि या दोघांचा गुणाकार केला बेटा 1997 येईल. या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजे एवढा असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की याचा 999 चा वर्ग करा, 998 चा वर्ग करा. वर्ग करून वजाबाकी करण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो. मग वर्ग करून वजाबाकी करण्यापेक्षा बेटा या दोघांची एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. बेरीज आणि वजाबाकीचा गुणाकार करा. किंवा जर नैसर्गिक संख्या असतील, नैसर्गिक संख्या, तर त्या सरळ सरळ त्या दोन संख्यांची बेरीज करा. सरळ सरळ त्या दोन संख्यांची बेरीज करा. विद्यार्थी मित्रांनो एकदा रिप्लाय द्या, लिहिलेलं क्लिअर दिसतंय का? पण आपल्याला पहिला दिवस आहे आजचा आपला आणि हे ऍपवर आपण लाईव्ह घेत आहोत, म्हणून मला विद्यार्थी लाईव्ह किती बघत आहेत हे मला दिसत नाही. दिसतंय ना क्लिअर? ओके 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 ओके, काही अडचण नाही. ओके, तर आता पुढचा नियम बघा. हा पुढचा नियम घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही लगेच उत्तर देत चला. रिफ्रेश कर बरं. बघा आता एक प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तोंडी सांगायचं. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 57 आहे तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 57 आहे तर त्या संख्या कोणत्या? लवकर लवकर उत्तर द्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 91 आहे तर त्या संख्या कोणत्या? 28 29 बरोबर आहे. पहिल्याचं उत्तर. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 57 आहे
तर त्या संख्या कोणत्या? जेवढा वर्गातील फरक आहे बेटा 57, त्याच्यातून 1 वजा करून 2 भागलं तर लहान संख्या मिळते, प्लस 1 करून 2 भागलं तर मोठी संख्या मिळते. बघा 57 मायनस 1 करून 2 भागलं तर 28 येईल, आणि आणि 57 अधिक 1 करून 2 भागलं तर काय येते? 29 येईल. त्या संख्या 28 व 29 येईल बेटा, 28 व 29. आता जर समजा प्रश्न असा असेल विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 91 आहे, तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 91 आहे, तर त्या संख्या कोणत्या? सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. 45 व 46 बरोबर आहे बेटा, 45 व 46, 45 व 46. जेवढा वर्गातील फरक आहे त्याच्यातून 1 वजा करून 2 भागलं तर लहान संख्या मिळते, म्हणजे 91 मायनस 1 करून 2 भागलं तर लहान संख्या मिळते, 91 प्लस 1 करून 2 भागलं तर मोठी संख्या मिळते. 91 मधून 1 काढलं तर 90 ला 2 भागलं 45 येईल, 91 ने 92 ला जर 2 भागलं तर 46 येईल, तर त्या संख्येत बेटा 45 व 46 बरोबर आहे. 45 46. रवी राठोड बरोबर आहे, शीतल बरोबर आहे, पद्माकर बरोबर आहे, घनश्याम बरोबर आहे. 86 26 काय बेटा? ते नाव टाका, तुम्ही नाव टाका, नंबर टाकू नका, नाव टाका. 86 26 नाव टाका तुमचं. शीतल बरोबर आहे. शीतल 44 45 नाही बेटा, 45 46 येईल, 45 46. एक या नियमावर एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण पुढच्या नियमाला सुरुवात करू. बा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 101 आहेत, तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 101 आहे, तर त्या संख्या कोणत्या? 50 व 51 बरोबर आहे. 50 व 51 येईल, 50 व 51 येईल. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा बेटा. जेवढा वर्गातील फरक आहे, जेवढा वर्गातील फरक आहे त्याच्यातून 1 वजा करून 2 भागलं तर लहान संख्या मिळते, प्लस 1 करून 2 भागलं तर मोठी संख्या मिळते. वर्गामधला फरक 91 आहे, सॉरी 101 आहे. 101 मधून 1 वजा केलं 100चं निम्म केलं तर 50 येईल, आणि 50च्या पुढची नैसर्गिक 51, त्या संख्या 50 व 51. गौतम आठवले, तुम्ही नाव तुमचं क्रिएट करा. ते 86 26 जे तुम्ही नंबर टाकला तिथं तुमचं नाव टाका. बघा पुढचा नियम काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा पुढचा नियम बघा. पुढचा नियम असा आहे की कोणत्याही चार क्रमवार, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये जर 1 मिळवला तर मिळणारी संख्या ही विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या मिळते. किती संख्या असल्या पाहिजे? चार क्रमवार नैसर्गिक संख्या असल्या पाहिजे. दिलखुश जाधव सर 50 51 बरोबर आहे, बरोबर आहे. पहा कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवले असता मिळणारी संख्या ही विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचे वर्गमूळ काढण्यासाठी पहिली संख्या बघा, तिचे वर्गमूळ काढण्यासाठी पहिली संख्या व चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवावा लागतो. कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवले असता मिळणारी संख्या ही विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचे वर्गमूळ काढण्यासाठी पहिली संख्या व चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवावा लागतो. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा नियम काय आहे बघा. 7वी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये हा नियम आहे बेटा, आणि ह्या नियमावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता बघा 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 ह्या चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवलं तर मिळणारी संख्या कशी मिळते बघा. 2 त्रिक 6 4 24 5 120 आणि काय होईल 121. 121 ही संख्या सम आहे का विषम आहे? विषम आहे. आणि 121 ही संख्या बेटा पूर्ण वर्ग आहे, बरोबर ना. 121 ही संख्या पूर्ण वर्ग आहे. मग कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये जर 1 मिळवलं तर मिळणारी संख्या ही विषम आणि पूर्ण वर्ग संख्या असते. तिचे वर्गमूळ किती येते बेटा? 11 येईल. आणि इथं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ काढत असताना याचा गुणाकार करा, प्लस 1 करा, मिळणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काढा. असं न करता बेटा पहिली संख्या आणि चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये पहिली संख्या आणि चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये 1 मिळवलं तर त्या संख्येचं वर्गमूळ मिळते. पहिली संख्या काय बेटा 2 आहे, चौथी संख्या 5 आहे, 5 दुनी 10 मध्ये 1 मिळवलं तर त्या संख्येचं वर्गमूळ मिळते.
आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 4 गुणिले 5 गुणिले 6 गुणिले 7 आहे आणि प्लस 1 आहे आणि हे वर्गमुळात आहे, बरोबर किती? असा जर प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हे 4 पंचे 20, 20 120, 120 गुणिले 7 840 प्लस 1 केलं तर 841 होईल आणि 841 वर्गमूळ किती येते? 29 येते. तर हे एवढं करत बसू नका. काय करायचं, पहिली संख्या आणि चौथी संख्या यांचा जो गुणाकार आहे 4 7 28, त्याच्यामध्ये एक मिळवलं तर त्या संख्येचं वर्गमूळ मिळते बेटा 29 मिळते, 29. तर आता तुम्ही मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आता एक प्रश्न विचारतो त्याचं तुम्ही उत्तर काय देणार? वर्गमुळात 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 त्याच्यामध्ये जर मी 1 मिळवलं आणि बरोबर किती असा जर प्रश्न तुम्हाला विचारलं, बरोबर किती, तर याचं उत्तर तुम्ही काय सांगणार बरं? वर्गमुळात 6 गुणिले 7 गुणिले 8 गुणिले 9 अधिक 1 बरोबर किती? डगे हनुमंत 55, शीतल 55, पद्माकर 55, राम पाटील 55, 55 55, बालाजी चोकलवाड 55, रविराज 55, बळीराम 55, बरोबर आहे बेटा, 55 55 बरोबर आहे. हा नियम काय आहे समजून घ्या. कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये एक मिळवलं तर मिळणारी संख्या ही विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचं वर्गमूळ काढण्यासाठी बेटा पहिली संख्या आणि चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये 6 9 9 सक्क 54, त्यांच्या गुणाकारामध्ये किती मिळवायचं बेटा? 1 मिळवा, तर त्याचं उत्तर किती येते? 55 येईल. 55 55. हा नियम तुमच्या लक्षामध्ये आला का हो? नियम लक्षात आला का? कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये एक मिळवलं तर मिळणारी संख्या ही विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या मिळते. तिचे वर्गमूळ काढण्यासाठी पहिली संख्या व चौथी संख्या यांच्या गुणाकारामध्ये एक मिळवावा लागतो. आता ह्या नियमावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारला, आता हा प्रश्न बघा आणि या प्रश्नाचं उत्तर काय येईल तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. सनप 3, राम 3, सुनील 3, पद्माकर 3, लगे 3, बालाजी येवसी सत्य, ओके ओके. दिलखुश जाधव सर 3. दिलखुश जाधव सर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एकदम क्लिअर दिसतंय का? जे अक्षर आहेत प्रश्न व्यवस्थित दिसतोय का दिलखुश जाधव? आवाज क्लिअर येतो एकदम? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे बघा. जर n बरोबर 1 ओके ओके, राम पाटील ओके ओके. जर n बरोबर 1 यामध्ये बेटा हे n नाही ना, n नाही, हे n चुकीचं आहे. तर x ही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. तर खालीलपैकी सत्य विधाने कोणती? खालीलपैकी सत्य विधाने कोणती? आता पहा n बरोबर 1 यामध्ये x येतं n नाही, x ही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. तर खालीलपैकी सत्य विधाने कोणती? n ही विषम संख्या आहे, n ही मूळ संख्या आहे, n ही पूर्ण वर्ग संख्या आहे. तर यापैकी a व b सत्य, a व b व c सत्य, a व c सत्य, सर्व सत्य असे पर्याय आहेत. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण वर नियम बघितला की कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये x काय आहे? चार क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. कोणत्याही चार क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकारामध्ये एक मिळवलं तर मिळणारी संख्या ही कशी असते म्हणलं? विषम आणि ती पूर्ण वर्ग संख्या असते. सी बरोबर आहे, ए बरोबर आहे. मग बी हे विधान का चुकीचं आहे? जर मिळणारी संख्या बेटा पूर्ण वर्ग असेल, मिळणारी संख्या जर
पूर्ण वर्ग असेल तर कोणतीही पूर्ण वर्ग संख्या ही मूळ संख्या नसते, म्हणून बी हे विधान काय होईल बेटा चुकीचं होईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे तिसरा, ए व सी सत्य. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता बघा n बरोबर x अधिक 1. जर समजा परीक्षेमध्ये आपल्याला नियम आठवला नाही आणि हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर हे x काय आहे म्हणलं सांगा बरं. x ही 4 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. मग कोणत्याही 4 क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या. 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करा. 3 चारित्रिकम 12 पंच 60 गुणिले 6 360 ने काय होते 361 होईल. आणि 361 ही कोणाची किंमत आहे n ची. मग n बरोबर किती आलं 361. मग यांच्या जागी 361 ठेवा, यांच्या जागी 361 ठेवा, यांच्या जागी 361 ठेवा. 361 ही पूर्ण वर्ग आहे, 19 चा वर्ग आहे. 361 ही विषम संख्या आहे, बरोबर आहे. आणि 361 ही मूळ संख्या आहे. 361 जर पूर्ण वर्ग असेल तर कोणतीही पूर्ण वर्ग संख्या मूळ संख्या नसते, म्हणून बी हे विधान काय होईल चुकीचं होईल. बी हे विधान चुकीचं होईल. बी हे विधान चुकीचं होईल. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते ए व सी हे दोन विधान काय आहेत सत्य. ए व सी हे दोन विधान सत्य आहेत. आता हा नियम काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही दोन क्रमवार किती संख्या असले पाहिजे बेटा 2 क्रमवार. कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी 1 व लसावी त्या दोन संख्या त्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. बघा आता कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या. 12 व 13 ह्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेऊ. आता कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी 1 असतो आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. मसावी किती असतो बेटा 1 आणि लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. आता 12 आणि 13 ह्या दोन संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून त्यांचा मसावी 1 आणि लसावी 12 गुणिले 13 या दोघांचा गुणाकार 12 गुणिले 13 दोघांचा गुणाकार किती येते 156. 156. आता बघा की ह्या सहमूळ संख्याची जोडी. सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या दोन संख्यांना एक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर अशा संख्यांना काय म्हणायचं सहमूळ. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या दोन संख्यांना एक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्यांना बेटा सहमूळ संख्या असे म्हणतात. आणि कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, किंवा त्याची आपण दुसरी व्याख्या असं म्हणू, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं सहमूळ. आणि कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते. आता 12 चे विभाजक सांगा बरं. 1 2 3 4 6 आणि 12. 12 चे विभाजक म्हणजे 12 ला भाग जाणारी संख्या 1 2 3 4 6 आणि 12. त्याच्यानंतर 13 चे विभाजक आहे तो 1 आणि 13. या दोन्ही मध्ये सामायिक विभाजक कोण आहे 1 आहे. मग 1 जर सोडलं तर इतर विभाजक सामायिक आहे का नाही. मग ज्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो अशा संख्यांना काय म्हणायचं सहमूळ. आणि कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्याची जोडी ही सहमूळ संख्याची जोडी असते, म्हणून त्यांचा मसावी 1 असतो बेटा आणि लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. आता बघा एक पुढचा नियम काय आहे लक्षात घ्या. आता आपण थोडा वेळापूर्वी गुणाकार केलं बघा. 12 आणि 13 ह्या दोघांचा गुणाकार केलं किती आलं 156 आलं बघा. 12 आणि 13 या दोघांचा गुणाकार किती होतो बेटा 156. नियम काय म्हणतो बघा, कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करताना कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करताना लहान संख्येचा वर्ग करून त्यामध्ये तीच लहान संख्या मिळवावी, किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करून त्यामधून तीच मोठी संख्या वजा करावी. जर दिलेल्या संख्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या असतील, जर कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करताना लहान संख्येचा वर्ग करा त्यामध्ये तीच लहान संख्या प्लस करा. 12 चा वर्ग 144 त्यामध्ये तीच 12 प्लस करा, किंवा 13 चा वर्ग 169 त्यामधून तीच संख्या 13 वजा करा, ती संख्या 13 वजा करा.
बघा 144 आणि 12 दोघांची बेरीज केली 156 येईल. 169 मधून 13 जर वजा केलं तर 156 येईल. आहे का 156? 156 लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला म्हणलं की 22 गुणिले 23 जर करा म्हणलं, 22 गुणिले 23 किती जर म्हणलं, तर या 22 चा वर्ग करा बेटा 484, त्यामध्ये ते 22 प्लस करा किती येते बेटा 506 होईल. किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करा 23 चा वर्ग 529, त्यामधून तीच मोठी संख्या वजा करा किती येते बेटा 506. कोणत्याही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करताना लहान संख्येचा वर्ग करा, त्यामध्ये तीच लहान संख्या प्लस करा, किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करून त्यामधून तीच मोठी संख्या वजा करा, मोठ्या संख्येचा वर्ग करून त्यामधून तीच मोठी संख्या वजा करा. आता जर समजा मी तुम्हाला असं विचारलं बेटा की 32 गुणिले 33 बरोबर किती, याचं उत्तर तुम्ही काय देणार सांगा बरं. 32 गुणिले 33 बरोबर किती, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 32 गुणिले 33 बरोबर किती. अकराशे 16, 1056, कल्याण कस्तुरे हनुमंत 1056, ढगे हनुमंत 1116, सदानंद 1056, शीतल 1056, सानप 1056, शैलेश 1056, पद्माकर 1056. हे 3042 कोण आहे, तुम्ही तुमचं नाव टाका नंतर प्रोफाईल मध्ये. रविराज 1056, दिलखुश जाधव 1056, दिलखुश जाधव, दिलखुश जाधव, घनश्याम 1056. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करताना लहान संख्येचा वर्ग करा. 32 चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो, 32 चा वर्ग आहे 1024, त्यामध्ये तेच 32 प्लस करा किती होते 1056 होईल. किंवा 33 चा वर्ग केलं तर 1089 येईल, त्यामधून 33 वजा करा बेटा 1000 किती येते 56 येईल, 1056. लहान संख्येचा वर्ग करा, त्यामध्ये तीच लहान संख्या प्लस करा, किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करा आणि त्यामधून तीच मोठी संख्या वजा करा. तर लक्षात घ्या हा जो नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोड्या वेळापूर्वी नियम बघितला की कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावे एक असतो आणि लसावे त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. मसावी एक असतो आणि लसावे त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. आता जर समजा प्रश्न असा असेल विद्यार्थी मित्रांनो, त्या नियमावर आधारित प्रश्न बघा. दोन क्रमवार, याचं उत्तर काय ते सांगा. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावे, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावे 182 आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावे 182 आहे, तर त्या संख्या कोणत्या. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावे 182 आहे, तर त्या संख्या कोणत्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जर असा विचारला तर लसावी 182 आहे, तर त्या संख्या कोणत्या, याचं उत्तर तुम्ही काय देणार बरं. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 182 आहे, तर त्या संख्या कोणत्या. सदानंद 14 व 15, 91 92. रविराज राठोड, हा प्रश्न बघा वर्गातील फरकाचा नाही, लसावी मसावीचा आहे. ढेपे 13 व 14, केंद्रे 14 व 15, 17 व 19. बेटा असं करू नका तुम्ही. एक उदाहरण लक्षात घ्या, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण सांगतो, त्याच्यानंतरचे प्रश्न विचारले तुम्ही सहज उत्तर देणार. लक्षात घ्या, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. म्हणून काय करायचं बघा, जेवढा लसावी आहे त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्यायची. 13 व 14 येईल, बरोबर आहे बा. जेवढा गुणाकार आहे, जेवढा लसावी आहे त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्या. 182 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 169, 169 चं वर्गमूळ किती 13, आणि 13च्या पुढची संख्या 14, तर त्या संख्येत बेटा 13 व 14. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
जेवढा कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. अशा 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 कोणत्या दोन संख्या आहेत की त्या दोघांचा गुणाकार 182 आहे. त्या संख्या जर ठरवायचं झालं तर जेवढा लसावी आहे त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्या. 182 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 169, त्याचं वर्गमूळ घेतलं 13, लहान संख्या बेटा 13 येईल आणि मोठी संख्या 14 येईल. आता जर समजा मी तुम्हाला प्रश्न असा विचारलो की दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 210 आहे तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 210 आहे तर त्या संख्या कोणत्या? काही याचं उत्तर सांगा बरं. 14 व 15, 14 व 15, बरोबर आहे. 14 व 15 येईल. 14 व 15. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जेवढा लसावी आहे त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्या. 210 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या 196, 196 चं जे वर्गमूळ आहे ते 14 येईल आणि 14च्या पुढची संख्या काय आहे 15, तर त्या संख्येत 14 व 15, 14 व 15, 14 व 15. आता एक प्रश्न विचारतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 812 आहे तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 812 आहे तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 812 आहे तर त्या संख्या कोणत्या? सत्तावीस, 28, 28, 29. बेटा उत्तर सगळ्यांचं एकच यावं एवढा काही प्रश्न अवघड नाही. बघ, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्या दोघांचा गुणाकार 812 आहे? 812 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या बेटा 784. या 784 चं वर्गमूळ घेऊ आपण 28 येईल आणि 28च्या पुढची संख्या किती येते बेटा 29 येईल. तर त्या संख्या आहेत 28 व 29. आता एक शेवटचा एक प्रश्न विचारतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 380 आहे तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी 380 आहे तर त्या संख्या कोणत्या? एकोणीस व 20, 19, 20 बरोबर आहे. पहा, जेवढ्या काही गुणाकार आहे लसावी म्हणजे काय बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. अशा कोणत्या दोन संख्या आहेत की त्या दोघांचा गुणाकार 380 आहे? 380 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या बेटा 361. 361 चं वर्गमूळ काढलं तर 19 येईल आणि 19च्या पुढची संख्या काय येईल बेटा 20 येईल. 19 व 20 येईल. 19 व 20 येईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला दिवस होता आणि बरेच विद्यार्थ्यांचे फोन मला येणं चालू आहे की त्यांना जॉईन करता आलं नाही, लाईव्ह लेक्चर जॉईन करता आलं नाही. तर तुम्ही मला एक लेक्चर झाल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, सर्वांना क्लिअर दिसत होतं का, व्हिडिओ पाहत असताना काही अडचणी तुम्हाला येत होत्या का. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर मला मेसेज करा, रिप्लाय द्या. आवाज क्लिअर येतोय का? आवाज क्लिअर आला, लिहिलेलं सर्वांना क्लिअर दिसलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला हे मी शिकवालेलं समजतंय का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंदकिशोर सोंडके सर, स्वागत तुमचं आमच्या या चॅनलवर. हो हो हो, ओके ओके. सर्वांना क्लिअर दिसतंय आणि क्लिअर समजतंय, शिकवलेलं समजतंय का? गणपती खूप भारी समजत आहे, थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या काही सूचना आहेत
याच्यामध्ये आपण आणखी काय बदल करायला पाहिजे. जर तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला सुचवू शकता. सदानंद, लिहिण्यासाठी टाइम भेटत नाही सर. लक्षात घ्या, तुम्ही लिहू नका. ज्यावेळेस मी आपलं लाईव्ह लेक्चर चालू असताना तुम्ही लिहू नका. फक्त शिकवलेलं समजून घेण्याचा प्रयत्न करा. लिहू नका. लिहू नका. लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर या लेक्चरची जी आपली पीडीएफ आहे, पीडीएफ मी तुम्हाला देईन. ऍपवर पीडीएफ स्टडी मटेरियल मध्ये ही पीडीएफ मी अपलोड करेन. त्यामधून तुम्ही उदाहरण नंतर तुमच्या वहीवर लिहून घ्या. चला, चालू लेक्चर मध्ये लिहू नका. चालू लेक्चर मध्ये लिहिलं तर काय होईल, म्हणजे उदाहरणं जास्त होणार नाहीत. राम पाटील, ऑफलाईन करता येतो ना, हे ऍप मध्ये तसाच व्हिडिओ राहील. पण तुम्हाला हा व्हिडिओ आज बघता येणार नाही, उद्याला बघता येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला लगेच आज दिसणार नाही, उद्याला दिसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबू. तुमच्या काही जर सूचना असतील तर माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा. 9158 400 407 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. आज आपण इथं थांबू. धन्यवाद.